नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वीच्या गणिताच्या तासामध्ये मी स्वाती कुलकर्णी आपलं मनापासून स्वागत करते. आपण शिकत आहोत आपला 4th चॅप्टर अँगल्स अँड पेअर ऑफ अँगल्स आणि त्यामध्ये आपण 4 पेअर शिकलेलो आहोत. पेअर ऑफ ॲडजसंट अँगल, पेअर ऑफ कॉम्प्लिमेंटरी अँगल, सप्लिमेंटरी अँगल अँड अँगल्स इन अ लिनियर पेअर आणि त्यावर आधारित सगळ्या प्रॉपर्टीज पण आपण शिकलो. प्रॅक्टिस सेट पण आपण सोडवलेले आहेत. आज आपण शिकणार आहोत आता व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट पण आपण आजच्या तासामध्ये सोडवणार आहोत. बघा, या आकृतीमध्ये तुम्हाला दोन लाईन इंटरसेक्ट केलेल्या दिसतील. देअर आर टू लाईन्स इंटरसेक्टिंग इच अदर. लाईन PT intersect line RS at the point Q and they form four angles at the point of intersection. There are four angles, 1, 2, 3 and 4. Now we write the name of these four angles. Angle PQR, angle RQT, angle TQS and angle SQP. These are the four angles formed by intersection of two lines. Now see these two angles. For angle PQR and angle TQS. These two angles, PQR and TQS. The vertex Q is common. Vertex Q काय आहे? Common आहे. Vertex Q is common and their arms, see these arms, QP and arm QT. QP and QT, these are two opposite rays. And also arm QR and QS, these are also two opposite rays. These two opposite rays म्हणजे काय झाले, हे आर्म अँगल कसे फॉर्म झाले? These two angles formed by the opposite rays of the arm of an angle and therefore these two angles are said to be vertically opposite angle. हे दोन काय आहेत? व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. बघा, त्याचे आर्म काय आहेत? आर्म QP and आर्म QT हे काय आहेत? अपोजिट रे आहेत. हे अपोजिट रेज आहेत. आणि सिमिलरली आर्म QR and arm QS are also opposite rays. And their vertex is common. Therefore, angle PQR and angle TQS are said to be vertically opposite angle. त्यांना काय म्हणायचं? व्हर्टिकली अपोजिट अँगल. सिमिलरली अँगल, बघा आता हे दोन अँगल आहेत, हा एक आणि हा एक. सिमिलरली अँगल PQS अँड अँगल RQT. बघा, याचे पण काय आहे? PQS अँड RQT, याचे पण आर्म काय आहेत? अपोजिट रे. बघा, QP अपोजिट टू QT and QR opposite to QS. Therefore, these two angles are also opposite angles. They are also vertically opposite angles. यांना पण काय म्हणायचं? vertically opposite angles. मग आता vertically opposite angles ची डेफिनेशन काय झाली? How we can define the vertically opposite angles? बघा, व्हर्टिकली अपोजिट अँगल आपण कसे डिफाइन करणार आहोत? The angles formed by the opposite rays of the arms of an angle is said to be its opposite angle. म्हणजे if angle formed by opposite rays of the arms of the angle, then it is said to be vertically opposite angle. कळालं तुम्हाला? साधं सोपं लक्षात ठेवायचं.
की दोन लाईन जेव्हा इंटरसेक्ट होतात तेव्हा जे एकमेकांच्या विरुद्ध असतो, म्हणजे हा अँगल इकडे आहे आणि हा अँगल इकडे आहे, तर हे दोन्ही काय झाले, व्हर्टिकली अपोजिट अँगल झाले. त्याची डेफिनेशन लक्षात ठेवायची, व्हेन आर्म्स ऑफ टू अँगल आर opposite rays and their vertex is common, then these two angles are said to be vertically opposite angle. यांना काय म्हणायचं, व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता आपल्याला प्रॉपर्टी शिकायची व्हर्टिकली अपोजिट अँगलची. प्रॉपर्टी ऑफ व्हर्टिकली अपोजिट अँगल्स. बघा इथे पण तुम्हाला एक आकृती दिसते. इन दिस फिगर लाईन AC इंटरसेक्ट लाईन BD at the point O and therefore four angles are formed there. Angle AOB and angle DOC are vertically opposite angle. Similarly, angle AOD and BOC are also vertically. Similarly, angle BOC and angle AOD are also vertically opposite angle. Now we have to learn the property of vertically opposite angle. म्हणजे यांची प्रॉपर्टी काय आहे, जसं की आपण लिनियर पेअर अँगलची बघितली की दे आर सप्लिमेंटरी. तर आता व्हर्टिकली अपोजिट अँगलच्या बाबतीत काय प्रॉपर्टी आहे ती आपण आता शोधून काढणार आहोत, शिकणार आहोत. बघा इथं आपल्याला दिलेले लेट अँगल BOC इज इक्वल टू A. आपल्याला याचे मेजरमेंट दिलेले नाहीयेत म्हणून आपण त्याचं मेजरमेंट आपण अक्षरामध्ये लिहितो, लेट म्हणजे इमॅजिन करतो. अँगल मेजर ऑफ अँगल COD इज इक्वल टू B. मेजर ऑफ अँगल AOD इज इक्वल टू C अँड मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू D. आता काय आहे की बघा हे दोन अँगल बघा काय झाले, हे लिनियर पेअर अँगल, कारण ही लाईन तयार झाली की नाही, त्याच्या ह्या दोन अनकॉमन आर्म मुळे लाईन तयार झाली. देअरफॉर दे आर लिनियर पेअर अँगल. मग आपण लिहिणार आहोत आता बघा अँगल AOD and angle COD are angles in linear pair. Angles in linear pair. मग लिनियर पेअरची प्रॉपर्टी आपण कालच शिकलो की ते काय असतात, सप्लिमेंटरी असतात. देअरफॉर मेजर ऑफ अँगल AOD प्लस मेजर ऑफ अँगल COD इज इक्वल टू 180 डिग्री. कारण काय आहे, प्रॉपर्टी ऑफ लिनियर पेअर अँगल, दे आर सप्लिमेंटरी. मग आता याचं AOD आपण किती धरलेला आहे बघा, AOD हा किती धरला आहे आपण C आणि हा किती आहे B. देअरफॉर C प्लस B इज इक्वल टू 180 डिग्री. हे झालं आपलं 1 नंबरचं सेंटेन्स, आपण 1 नंबर दिला याला. आता हे जसे सप्लिमेंटरी अँगल आहेत तसे हे पण लिनियर पेअर अँगल आहेत आणि हे पण काय आहे, सप्लिमेंटरी. बघा इकडे पण हा काय तयार झाला, D तयार झाला आणि हे पण काय झाले, लिनियर पेअर अँगल आहे. मग सिमिलरली मेजर ऑफ अँगल AOB प्लस मेजर ऑफ अँगल AOD इज इक्वल टू 180 डिग्री. कारण इथं आपण लिहिणार आहोत हे काय आहे, लिनियर पेअर अँगल आणि त्याच्यामुळे ते सप्लिमेंटरी आहे. मग आता AOB किती धरलाय आपण D आणि AOD किती आहे C. D प्लस C इज इक्वल टू 180. हा दिला 2 नंबर. मग ह्या दोघांचंही बेरीज 180 असेल तर ही लेफ्ट हँड साइड पण काय येणार, इक्वल येणार. देअरफॉर C प्लस B इज इक्वल टू D प्लस C फ्रॉम 1 and 2. मग आता दोन्हीकडे C आहे, C आपण दोन्हीकडून मायनस करू म्हणजे सबट्रॅक्ट करू. सबट्रॅक्ट केलं तर इथला पण C कटेल, इथला पण C कटेल. देअरफॉर B इज इक्वल टू D. इथं काय केलं आपण, सबट्रॅक्ट C फ्रॉम बोथ साइड. मग B इज इक्वल टू D आलं, B इज इक्वल टू D. देअरफॉर अँगल मेजर ऑफ अँगल AOB इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल COD. आणि हे काय आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. मेजर ऑफ बघा इथं C प्लस B इज इक्वल टू D प्लस C. हे तुम्हाला दिसलं नसेल तर परत एकदा सांगते. कारण काय, फ्रॉम 1 and 2 इथं पण 180 आलं, इथं पण 180 आलं म्हणून लेफ्ट हँड साइड इक्वल आली. मग देअरफॉर मग आता C सबट्रॅक्ट केलं आपण, दोन्हीकडे C सेम आहे म्हणून याला सबट्रॅक्ट केलं तर मायनस C केलं आपण तर प्लस आणि मायनस C काय होऊन जाणार, कट होऊन जाणार.
सी मायनस सी 0 येणार म्हणून ते कट करून टाकलं. मग इथं काय उरलं बी इज इक्वल टू डी. मग बी इज इक्वल टू डी आलं. सबट्रॅक्ट केलं आपण सी फ्रॉम बोथ साइड. मग बी कोणता अँगल आहे तर हा AOB आहे आणि सी कोणता डी कोणता अँगल आहे DOC आहे. आणि हे दोन्ही अँगल काय आहेत व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत. म्हणजे याचा अर्थ काय झाला की व्हर्टिकली अपोजिट अँगलचे मेजरमेंट काय असतात सेम असतात, इक्वल इन मेजर असतात. मग सिमिलरली म्हणजे आपण इथं प्रूव्ह करू शकतो, आता परत करायची गरज नाही. सिमिलरली बघा आता हा दुसरा जो पेयर आहे अँगल मेजर ऑफ अँगल AOD इज इक्वल टू ऑल्सो मेजर ऑफ अँगल BOC. म्हणजे आता इथं काय प्रॉपर्टी तयार झाली आपली, काय प्रॉपर्टी तयार झाली, देअरफॉर the vertically opposite angles found when two lines intersect are equal measures. म्हणजे ह्या दोन अँगलचा समजा हा जर तुमचा 60 डिग्रीचा असेल तर हा पण किती येणार 60 डिग्रीचा. हा जर तुमचा 120चा असेल तर हा पण किती येणार 120चा येणार. कळालं. ही प्रॉपर्टी तयार झाली त्याची. द व्हर्टिकली अपोजिट अँगल्स फॉर्म व्हेन टू लाईन इंटरसेक्ट आर इक्वल इन मेजर्स. कळालं. आता पुढचं आपण प्रॅक्टिस सेट सोडवणार आहोत. सोपी आहे खूप प्रॅक्टिस सेट. दोनच क्वेश्चन आहेत त्याच्यात. बघा प्रॅक्टिस सेट 20 आणि इथं तुम्हाला फिगर दिसत आहेत बघा दोन्ही. क्वेश्चन नंबर 1 आपण आधी सोडवतोय. काय आहे क्वेश्चन नंबर 1 बघा. द लाईन AC अँड BD इंटरसेक्ट ॲट द पॉइंट P. Measure of angle APD is equal to 47 degree. Find the measure of angle APB, BPC and angle CPD. आता एक अँगल तुम्हाला दिलेला आहे APD. बघा फिगर दिसते का व्यवस्थित. बघा एक अँगल तुम्हाला दिलेला आहे हा APD. हा अँगल दिलेला आहे 47 आणि तुम्हाला उरलेले तिन्ही पण अँगल काढायचे आहेत. मग आधी आपण काय करू, APD चा ऑपोजिट अँगल सोपा आहे म्हणून तो काढून घेऊ आपण. हा जर 47 असेल तर हा पण काय ना 47. आपण आत्ताच प्रॉपर्टी शिकलो. मग आपण आधी गिव्हन लिहिणार. बघा गिव्हन मध्ये मेजर ऑफ अँगल APD इज इक्वल टू 180 डिग्री. देअरफॉर मेजर ऑफ अँगल BPC इज इक्वल टू 47 चुकलं माझं 47. मेजर ऑफ अँगल APD इज इक्वल टू 47. देअरफॉर मेजर ऑफ अँगल BPC इज इक्वल टू ऑल्सो 47. का इथं आपल्याला रिझन लिहावं लागणार आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे. याला अर्धा मार्क असतो लक्षात ठेवा. का आहे हा 47 तर हा पण 47 का आहे कारण हा काय आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. हा आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल. याला अर्धा मार्क असतो रिझन लिहायला, त्याच्यामुळे रिझन लिहायला विसरायचं नाही. मग आता हा आपण काढला 47. आता हे दोन अँगल राहिले त्याच्यापैकी हा अँगल आपण काढूयात. आता बघा हा अँगल आणि हा अँगल काय लिनियर पेअर आहे. मग मेजर ऑफ अँगल APD प्लस मेजर ऑफ अँगल APB इज इक्वल टू 180 डिग्री. इथं पण आपल्याला रिझन लिहायचं की का आहे यांची बेरीज 180 डिग्री. मग इथं काय लिहिणार आपण अँगल्स इन लिनियर पेअर. हे लिनियर पेअर आहे. मग या दोघांची बेरीज काय आली 180. त्यापैकी APD दिलेला आहे आपल्याला 47 प्लस मेजर ऑफ अँगल APB इज इक्वल टू 180 डिग्री. मग आता हा 47 इकडे प्लस आहे, इकडे गेला की काय होणार मायनस होणार. देअरफॉर मेजर ऑफ अँगल APB इज इक्वल टू 180 मायनस 47. सबट्रॅक्ट 47 फ्रॉम बोथ साइड इज इक्वल टू सबट्रॅक्शन करा. बाजूला उभी मांडणी करून करा. 7 आणि 3 10 हात चाला 1 5 आणि 3 8 133. हे एक आन्सर आलं आपलं. हे दुसरं आन्सर आलं. आता हा 133 आला. मग हा पण किती येणार 133. देअरफॉर मेजर ऑफ अँगल DPC इज इक्वल टू ऑल्सो 133. का आला हा 133 कारण इथं काय येणार याचा हा काय आहे व्हर्टिकली अपोजिट अँगल आहे. व्हर्टिकली अपोजिट अँगल.
आता तिन्ही अँगल आपण काढून घेतले. आन्सर लिहिताना परत व्यवस्थित लिहायचं, तिन्ही अँगलचं मेजरमेंट लिहायचं. देअरफॉर कोणकोणते विचारलेले आहेत क्वेश्चनमध्ये ते मेजर ऑफ अँगल APB इज इक्वल टू 133 डिग्री. दुसरा विचारलेला आहे BPC, मेजर ऑफ अँगल BPC इज इक्वल टू किती आला आपला 47 डिग्री. अँड मेजर ऑफ अँगल CPD म्हणजेच हा DPC इज इक्वल टू, उलटं नाव असं लिहिलं तरी चालतं आणि असं लिहिलं तरी चालतं, 133. कळालं. आता पुढचा क्वेश्चन नंबर 2 आहे बघा. इथं पण तुम्हाला फिगर दिसते आणि क्वेश्चन नंबर 2 लक्ष द्या. लाईन PQ अँड RS इंटरसेक्ट ॲट पॉइंट P. Measure of angle PMR is equal to x degree. What are the measures of PMS, angle SMQ and angle QMR? बघा हा अँगल तुम्हाला PMR तुम्हाला दिलेला आहे x, त्याच्यानंतर तुम्हाला PMS विचारलेला आहे, SMQ विचारलेला आहे आणि QMR विचारलेला आहे. आता इथे तुम्हाला संख्या नाही दिलेली आहे, फक्त x डिग्री दिलेली आहे. मग x मध्येच त्याचा आन्सर आहे ना, फक्त कसं येतं ते नीट लक्ष द्या. बघा आधी गिव्हन लिहायचं. गिव्हन लिहिलं आपण. मेजर ऑफ अँगल PMR इज इक्वल टू x डिग्री. मग आता हा x असेल तर याचा अपोजिट अँगल हा पण किती येणार, x येणार. फक्त त्याचं नाव लिहायचं आपल्याला. देअरफॉर मेजर ऑफ अँगल SMQ इज इक्वल टू ऑल्सो x डिग्री. रिझन लिहायचं. तुम्हाला सांगितलं मी रिझन लिहिणं खूप महत्त्वाचं आहे, त्याला मार्क असतात. कारण काय आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता इथं येणार बघा, हा आला x, हा आला x. आता हा काढायचा आहे आपल्याला, त्याचं नाव लिहूयात आपण. मेजर ऑफ अँगल PMS इज इक्वल टू प्लस, आता हा हे काय झाले PMS, कोणताही धरा, हा धरा किंवा हा धरा, आपण हाच धरूया. अँड PMR इज इक्वल टू 180 डिग्री. मग PMS आपल्याला काढायचा आहे. मेजर ऑफ अँगल PMS प्लस x इज इक्वल टू 180 डिग्री. हा x इकडे आणला की काय होणार, मायनस होणार. देअरफॉर मेजर ऑफ अँगल PMS इज इक्वल टू 180 मायनस x डिग्री. हा किती आला, 180 मायनस x. इथं आपलं रिझन लिहायचं राहिलं बघा, विसरायचं नाहीये. इथं काय रिझन येणार, लिनियर पेयर angles, they are supplementary, therefore sum of these two angles is equal to 180 degree. आता हा आला 180 minus x, मग हा पण किती येणार 180 minus x. therefore measure of angle QMR is also 180 minus x. इथं पण काय येणार, कारण हे का काढलं आपण, याचा हा काय आहे, व्हर्टिकली अपोजिट आहे, व्हर्टिकली अपोजिट अँगल. आता झाले आपले चारी काढले आपण. आता परत आपण व्यवस्थित आन्सर लिहिणार आहोत. देअरफॉर मेजर ऑफ अँगल PMS इज इक्वल टू 180 मायनस x डिग्री. Measure of angle SMQ is equal to x degree and measure of angle QMR is equal to 180 minus x degree. कळालं. सोपी आहे, खूप प्रॅक्टिस आहे. 2च क्वेश्चन आहे, पण तरी पण जर एकदा पाहून नाही समजलं तर दोनदा बघा व्हिडिओ आणि प्रॅक्टिस सेट 20 तुम्हाला होमवर्क मध्ये कंप्लीट करा.